केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रह्मदेश येथील रंगून येथील 6व्या जी धम्म संगीती भरली होती, जी जागतिक धम्म संगीती, ज्या धम्म संगीतीमध्ये देश विदेशातील विद्वान भिक्खू आणि विद्वान विचारवंत तत्वज्ञ बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक ज्या 6व्या धम्म संगीतीमध्ये ब्रह्मदेश म्यानमार येथील धम्म संगीतीमध्ये उपस्थित होते, त्या धम्म संगीतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व ही पदवी बहाल झाली आणि तिथेच बाबासाहेबांना एक सफेद मूर्ती, डोळे उघडे असलेली एक पांढरी शुभ्र मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिथे मिळाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही दिवस मुंबईच्या राजगृहामध्ये ती ठेवलेली मूर्ती देहू रोडच्या त्या नवीन बुद्ध विहारामध्ये त्याची प्रतिष्ठापना केली। त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, देहू रोडच्या भाषणाच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की 1250 वर्षानंतर मला पहिल्यांदा बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा आणि बुद्ध विहाराच्या उद्घाटन करण्याचा 1250 वर्षानंतर मला पहिल्यांदा हा बहुमान प्राप्त झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच देहू रोडच्या भाषणामध्ये म्हणतात, महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता आणि त्याची साक्ष म्हणजे या महाराष्ट्रातील सर्वाधिक असलेल्या बुद्ध लेण्या। आणि म्हणून आपण सर्वांना माहित आहे की या भारतामध्ये 2000 लेण्यांपेक्षा जास्त बौद्ध लेण्या, बौद्ध गुफा आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त बुद्ध लेण्या आहे। आपण निष्कर्ष जर काढला आणि बाबासाहेबांचं ते खरंही होतं की महाराष्ट्र 100% एकेकाळी बुद्धिस्ट होता, तर जिथे बुद्धाच्या जास्तीत जास्त लेण्या असेल, गुफा असेल, त्या ठिकाणी भिक्खू संघ हा अत्याधिक असू शकतो। नक्कीच ते खरंही आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये बुद्धाच्या ज्या लेण्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे धम्म प्रचाराचे एक प्राचीन व्यापारी महामार्ग आपल्याला सर्वांना माहित आहे, जे व्यापारी महामार्गही होते आणि धम्म प्रचाराचे मार्गही होते। पहिला महामार्ग नाणेघाट, थलघाट आणि बोरघाट, हे महाराष्ट्रातील नाणेघाट, थलघाट आणि बोरघाट हे जे प्राचीन बौद्ध व्यापारी मार्ग आहे, या प्राचीन व्यापारी मार्गावरच तथागत बुद्धांच्या, या तीनही व्यापारी मार्गावर तथागत बुद्धांच्या